शहरामध्ये आज सकाळी एक गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली, ज्याच्यामध्ये एक आमचे PS आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत. अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध. एक आमचे PS आहे त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे. हा गुन्हा दाखल झालाय फलटण शहरमध्ये, कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे. मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेला आहे. साहेब, ह्या एक दर मिनिटाला गुन्हा घडत असतो. कधी तो बलात्कार असतो, कधी खून असतो, कधी माणसं स्वतःचा जीव घेतात, आत्महत्या करतात, जे अत्यंत अयोग्य आहे. पण त्यापाठी सामाजिक राजकीय परिस्थिती असते आणि ती आपल्याला विचारात घ्यायला हवी. त्यामुळे फलटणला उपजिल्हाधिकारी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुण महिला डॉक्टरवर, महिला हे विशेष आहे लक्षात घ्या, तरुण महिला डॉक्टरवर कसला दबाव होता हा शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिने आपलं शेवटचं पत्रही लिहून ठेवलं नाही, तळहातावर आपलं काय म्हणणं आहे लिहून ठेवलं आणि यामध्ये त्याने पोलीस अधिकारी, पोलीस सब इन्स्पेक्टर गोपाळ बदने नाव लक्षात ठेवा, यांचं नाव घेतलं. त्यांनी आपल्यावर 4 वेळा बलात्कार केला असा गंभीर आरोप तिने केलेला आहे. याशिवाय प्रशांत बनकर यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असाही आरोप तिने केलेला आहे. तिने संशय व्यक्त केलेला आहे माजी खासदार, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर. निंबाळकरांच्या 2 खासगी सचिवांनी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असंही तिने म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाची खोलवर चौकशी व्हायला हवी. आत्महत्या झाल्यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला अशी बातमी आलेली आहे. पण आत्महत्या होण्याच्या आधी जर या प्रकरणाची चौकशी झाली असती तर कदाचित या डॉक्टर महिलेचा जीव वाचला असता. पण एवढी आपली व्यवस्था, आपली सिस्टीम संवेदनशील नाही, हे पुन्हा एकदा लक्षात यायला पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे ही महिला उपजिल्हाधिकारी रुग्णालयात काम करत होती. तिच्यावर पोलिसांचा दबाव होता. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या सोयीप्रमाणे लिहायला दबाव होता. खोटे रिपोर्ट दिले पाहिजेत, काही प्रमाणपत्र डॉक्टर्सना द्यावी लागतात पोलिसांना, तीही खोटी द्यावीत असं पोलिसांचं म्हणणं होतं. राजकीय दबाव सुद्धा होता. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या 2 PAनी तिच्याशी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला आणि तिचं असंही म्हणणं आहे की माजी खासदार जे आहेत निंबाळकर ते आपल्याशी फोनवर बोलले. काय बोलणं झालं हे चौकशीतून बाहेर येऊ शकतं. पण या दबावाखालीच तिने आपला जीव घेतला असावा असं दिसतंय. ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. कितीही वाईट आरोप झाले माझ्या ठिकाणी, या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं. पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं. राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती, रणजितसिंह निंबाळकर कधी चुकणार नाही. घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही. कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात. परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला. त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील
आपल्या हातावर लिहून ठेवलं. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली. त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय आम्ही घेतला. पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही. पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सण संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात. तटकरेजी अशा लोकांना आवरा, आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा. कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकरचे की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात. महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची. मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. CDR-मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला? माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडतेय की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू? जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोट मध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला
र ची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र र ची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर. आणि जर हत्या झाली असेल तर, आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं. मी पोलीस बोलतोय, तुमच्याकडे कसा काय फोन, तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय. कसं शक्य आहे, कधी झालंय, तर ते सांगतात की नाही हे 7 वाजताच झालेलं आहे, संध्याकाळीच झालेलं आहे हे. पण त्या दिवशी बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 संपदाने लाईक केलेला आहे. तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा. हो, आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते. वेळा चुकतायत का, जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे, आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का. मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा. ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं. ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी 2 तारखेपर्यंत वाट बघतेय. 3 तारखेला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून अत्यंत विनम्रपणे मी फलटण पोलीस स्टेशनला जाते. राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते. अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा, कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळते त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल, शिफारस असेल बरं का, पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा. तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे. तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही. तुमचं लेकरू हुशार आहे, कर्तबगार आहे. व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे. तुमची धर्माची लेक म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं नाही. निर्लज्जपणा जर तसं खरोखर होणार असेल, ज्यांच्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत, होत आहेत, लोकांच्या मनात शंका आहेत, मुख्यमंत्री खरोखर स्वतःला गृहमंत्री मानत असतील व या राज्याचे तारणहार, कस्टोडियन, संरक्षक मानत असतील तर त्यांनी त्या संदर्भात मी जो शब्द वापरला त्याला साजेसं वर्तन करू नये. नाही, असे पोलीस आहेत ते. किती काय म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये. खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे, सट्टा सुरू आहे, संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण वापर. कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे. अरे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे. तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली. पोलीस इन्स्पेक्टर, आपला सब इन्स्पेक्टर सापडू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं. यामागे कोण कोण आहेत हे सर्व शोधलं पाहिजे. डॉक्टर मुंडे यांची आत्महत्या झाली आणि अनेक गोष्टी राज्यासमोर आलेल्या आहेत. हातावर त्यांनी बरंच काही लिहून ठेवलेलं होतं. माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राहील की याच्यावरती चांगली टीम नेमून आणि फास्ट ट्रॅकवर या घटनेचा तपास झाला पाहिजे आणि कोर्टात सुद्धा फास्ट ट्रॅकवर केस चालू होती. डॉक्टर मुंडे यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यायचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं.